कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एका महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्याशी लगट करत विनयभंग करण्याचा प्रयत्न तसेच व्हॉट्सअपवर अश्लील संभाषणाची ऑडिओ क्लिप पाठवून त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी गावभाग पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्यांची नावे परशुराम बाळू चव्हाण आणि अजय शामराव वडिंगे अशी असून दोघेही मंगळवार पेठ इचलकरंजी येथील रहिवासी आहेत। पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार परशुराम चव्हाण याने तिच्या व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज पाठवत शरीर सुखाची मागणी केली होती। त्यानंतर 30 एप्रिलच्या रात्री त्याने महिलेच्या घरात घुसून गैरवर्तन करत विनयभंग केला। इतकेच नव्हे तर आरोपी अजय वडिंगे याच्या सोबतचे अश्लील संभाषण रेकॉर्ड करून त्याची ऑडिओ क्लिप 3 मे रोजी पुन्हा पीडित महिलेच्या व्हॉट्सअपवर पाठवण्यात आली। या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांनाही अटक केली आहे। न्यायालयाने आरोपींना 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली। दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे।